श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 13 मे आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणं हे कधी कधी समस्येत टाकू शकते. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही नकळत चूक होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे सिनियर्स रागवू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. पुढील रास आहे वृषभ रास. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल, म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडीशी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठीच्या वेळा पुढे ढकला. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त देखील होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत काही निवांत क्षण घालवा. तसंच आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमचे पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला तुम्ही देऊ शकतात. तुम्ही आज योजना आखण्याआधीच तुमच्या जोडीदाराचे कदाचित भांडण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर, अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कोणाला काही सांगू नका. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेम वाढू शकते. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. पुढील रास आहे कर्क रास. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणांचे ते गुपितच आहे. आपल्या अपेक्षाप्रमाणे पैसे मिळणार नाही. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस आहे. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तकं वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक देखील ऐकू शकता. तसंच तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. पुढील रास आहे सिंह रास. आजच्या दिवशी 4 भिंतींबाहेरचं रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल, जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेलं वातावरण राहील. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. तसंच पुढची रास आहे कन्या रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तींना टाळायचं आहे, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींकडून काही उधार घेतले असतील तर आज त्यांना ते परत करा, अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कारवाई करू शकतात. पोस्टने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तसंच तुम्हाला एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आज आपल्या प्रेमजीवनासोबत म्हणजे आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवू शकतात आणि त्यांच्यासमोर आपल्या काही दुःखद गोष्टी त्यांना शेअर करू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. आपल्या मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळवण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशीब फळफळेल आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुलं सर्वोत्तरी प्रयत्न करतील. आपल्या प्रिय व्यक्तींकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्व असेल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. या राशीतील जातक आपल्या लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणं अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ थोडासा खराब होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास.
मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती, आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगायची आहे. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे, आज त्यांना मनासारखं फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर करून कार्यक्षेत्रात तुम्ही त्याचा सहभाग घेऊ शकतात. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर ठरणार आहे. पुढील रास आहे धनुरास. थोड्याशा मानसिक तणावात देखील आरोग्य चांगले राहणार आहे. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडलेली असेल, तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचा प्रिय व्यक्ती त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. आज तुम्ही जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागणार आहे. पुढील रास आहे मकर रास. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल देखील बिघडू शकतो. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढत असेल. वादविवाद, दुसऱ्यांवर तोंडसुख घेणं, हे इतरांमधील दोष शोधत राहणं टाळायचं आहे. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल, परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणामुळे तुम्ही असं करू शकणार नाही. पुढील रास आहे कुंभ रास. व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतात. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याच्या अतिरिक्त केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत तुम्हाला व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. या राशीतील व्यावसायिक आज कोणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. अति खाणे आणि उच्च कॅलरीचा आहार टाळणं गरजेचं आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासणार आहे. वैयक्तिक मार्गदर्शन आणि तुमचे नातेसंबंध सुधारतील. त्याचबरोबर कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती आज तुम्हाला नक्की येणार आहे. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.